कलावंत सिंग. केसरी एक लहान गोडसिंह होता. त्याचे वडील मोठे आणि गर्विष्ठ होते. पण केसरीला जंगलाचा राजा नाही तर जंगलाचा चित्रकार व्हायचे होते. तो नेहमी गुपचूप रंग शोधायचा. लाल माती, हिरव्या पानांचा रस आणि जांभळ्या बेरी. त्याने एक मोठी फांदी ब्रश म्हणून घेतली. एक दिवस त्याचे वडील त्याला म्हणाले, केसरी, जंगलाचा राजा शिकार करतो आणि डरकाळी फोडतो. तू काय करत आहेस? केसरी घाबरला पण त्याने हिंमत गोळा केली. मी जंगलाला सुंदर बनवत आहे बाबा, तो हळूच म्हणाला. वडिलांनी डरकाळी फोडली. चित्रकला हे राजाचे काम नाही आणि ते रागाने निघून गेले. केसरी खूप दुःखी झाला. केसरी रडत असताना त्याला चिराग नावाचा एक छोटा माकड दिसला. चिराग एका झाडावर उलटा लटकलेला होता. काय झालं केसरी? चिरागने विचारले. केसरीने त्याला त्याचे गुप्त स्वप्न सांगितले, वजा जंगलाला रंगीत बनवण्याचे स्वप्न. ही तर खूप छान कल्पना आहे. चिराग टाळ्या वाजवत म्हणाला, मला मदत करू दे. मी तुला सर्वात चांगले रंग शोधून देतो. त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. चिरागने झाडावर चढून चमकदार जांभळे फुले आणि पिवळ्या मातीचा शोध घेतला. केसरीने मोठे सपाट दगड कॅनव्हास म्हणून वापरले. त्याने सुंदर फुले, हसणारे सूर्य आणि नाचणारे मोर चितारले. लवकरच संपूर्ण जंगल केसरीच्या कलेने उजळून निघाले. त्याचे वडील परत आले आणि त्यांनी हे सर्व पाहिले. ते गर्वाने हसले. केसरी, ते म्हणाले, तू जंगलाचा राजा नाहीस, पण तू जंगलाला आनंदी आणि सुंदर बनवणारा कलावंत आहेस.